सर्वात प्रथम म्हणजे 131 प्रभागांमध्ये इलेक्शन आहे आणि आमच्याकडे 300च्या वरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे फॉर्म्स आलेले आहेत. नाही म्हटलं तरी आज पण 2 फॉर्म आलेत, म्हणजे आमचा वेळ संपला आहे पण फॉर्म वाढत आहेत. आमची तयारी येणाऱ्या इलेक्शनसाठी लढण्याची पुरी आहे. कळवा मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वामध्ये 39 प्रभाग आहेत, सीट्स आहेत आणि तिकडे नक्कीच आमची ताकद चांगली आहे. ह्या इलेक्शनला आम्ही सामोरं जात असताना आमची चर्चा उबाठा, मनसे, काँग्रेसबरोबर चालू आहे आणि पुढच्या 3-4 दिवसात माझ्या मते आमची बोलणी पूर्ण होतील आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं शिवसेना आणि BJP एकत्र आहे त्याच पद्धतीने आम्ही पण चौघं एकत्र येऊ. काँग्रेस देखील आमच्याबरोबर ठाम आहे. सर, पाहिलं तर युतीमध्ये कुठेतरी मध्ये मतभेद दिसून आले होते, फोडाफोडीचं होत होतं. मात्र त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची ते देखील कुठे मुंबई असेल, पुणे असेल, ठाण्यामध्ये सोबाळाची भाषा करत आहे. का वाटतं येणाऱ्या काळात ठाकरे बंधू आणि दोघांना घेऊन तुमच्यामध्ये सेक्युलर मतं असेल, मराठी मतं असेल, यामध्ये कुठेतरी त्यांना फटका बसू शकतो, या तुम्हाला फटका बसू शकतो का? कशाबद्दल फायदा होऊ शकतो येणाऱ्या काळात आगामी? नाही, आघाडी तर आमची एकत्र आहे, त्याच्यात काय वाद नाही. तुम्ही जे म्हटलं की घड्याळ निशाणी घेऊन जे अजित पवारांचा पक्ष आहे तो ह्या युतीबरोबर जातो का नाही हे बघायची गोष्ट आहे. कारण का ते बेसिकली लढतायतच फक्त मुस्लिम बहाल सीट्स आणि त्यांना मला वाटत नाही परवडेल भाजपबरोबर जायला. त्यामुळे ते कशा पद्धतीने या युतीचा भाग होतील मला माहीत नाही, पण आम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आम्ही आमच्या सीट्स ताकदीने लढणार आहोत, आघाडीत लढणार आहोत आणि एक जबरदस्त झुंज या ठाणे शहरात देणार आहोत. सर, पाहायला गेलं तर कळवा मुंब्रामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा मतदारसंघ जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ समजला जातो आणि ते तिकडनं अनेक वेळा निवडून येतात. मात्र कुठेतरी मागे देखील नजीब मुल्ला यांनी उमेदवारी त्या ठिकाणी आपलं नशीब आजवलं होतं, मात्र अपयश आलं होतं. यंदा पुन्हा कळवा मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेतरी पुन्हा आता अजित पवार आता सक्रिय झालेले आहे कळवा मुंब्रा. सर, कळव्यात तर ते सक्रिय झालेले नाही आहेत. कळव्यात आमची सरळ लढत जी आहे ही शिवसेना शिंदे गटाबरोबरच राहील. विषय मुंब्र्यामध्ये आहे, पण जर 1 वर्षापूर्वी जो विधानसभेचं इलेक्शन झालं ते तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात एकही प्रभागात, एकही वॉर्डात नजीब मुल्ला किंवा त्यांचा पक्ष आपल्या पुढे नाही आणि हेच या येत्या निवडणुकीतही तुम्हाला दिसून येईल. कारण काय लोक ही आव्हाड साहेबांबरोबर आहेत. भले आमचे नगरसेवक गेलेले असतील पण मतदार आणि कार्यकर्ते हे आजही आमच्याबरोबर आहेत. वेळ आली त्यांच्यावरती शिवसेनेचा झेंडा हाती गेला, जे नगरसेवक गेले, त्यामुळे येणाऱ्या काळात त्या ठिकाणचे नगरसेवकांना संधी देखील मिळणार आहे. पाहिलं तर स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड देखील मैदानात उतरणार, त्यामुळे अशा प्रकारची जय्यत तयारी तुम्ही केलेली आहे. सर, असं आहे की ज्यांना आपण अंगा खांद्यावर खेळवलं, त्यांना संधी दिली, त्यांना ताकद दिली, ते जे आज काय आहेत त्याचं 90% श्रेयच आव्हाड साहेबांना आहे. आणि अशी लोक जेव्हा सत्तेच्या लोभापोटी आपल्याला सोडून जातात तेव्हा कुठेतरी दुःख होतं आणि त्या दुःखापोटीच जी आमची वहिनी आहे ऋता आव्हाड, जी आयुष्यभर फक्त समाजसेवा करते, कधीही राजकारणात तिने प्रवेश केला नाही, आज तिला वाटतंय की तिने यावं आणि ह्या लोकांना एक धडा शिकवा. त्यामुळे साहजिक आहे तिला आणि आव्हाड साहेबांना वाईट वाटलंय, आपल्या घरची लोकं फुटून गेली, त्यांना एक धडा शिकवायच्या दृष्टीने ती यावेळेस रिंगणात उतरते. मात्र मागच्या वेळेस नजीब मुल्ला यांनी मोठं बोलून दाखवलं होतं की कळवा मुंब्र्याला जो निधी आहे तो आम्ही दिलेला आहे, त्यामुळे इकडची नगरसेवकांची जी निधी न मिळत असल्यामुळे या ठिकाणी या पक्षात प्रवेश केला. तर वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा नाराजीचे सूर दिसून येतील. साहेब, असं आहे की ज्याला जायचं असतो ना तो कारण शोधत असतो. इतके वर्ष तुम्ही आव्हाड साहेबांबरोबर होता, आव्हाड साहेब तुम्हाला निधी देत होते तेव्हा चालत होतं. तुम्हाला जेव्हा जायचं ठरतं तेव्हा मग तुम्ही कारण शोधत असता आणि अशाच प्रकारचं कारण यांनी शोधलेलं दिसतं. किती नगरसेवक आपले आता या ठिकाणी इच्छुकाचे फॉर्म आले, का वाटतं येणाऱ्या काळात लढत जी आहे ती किती नगरसेवक आपले या ठिकाणी निवडून येऊ शकतात? मी तुम्हाला सांगतो, 131 मध्ये 300, मला असं वाटतं 310-312 फॉर्म आलेले आहेत आणि आमचे फॉर्म हे नुसतेच फॉर्म नाही तर विथ ड्राफ्ट आलेले आहेत.
आता जी आमची आघाडी होईल त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला सांगू शकत नाही की आमचे किती लोक आम्हाला लढायला मिळेल. पण एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मागच्या इलेक्शनमध्ये विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्र होतो आम्ही. त्यावेळेस आमचे 34 नगरसेवक होते. ज्या ताकदीने आम्ही उतरलो आहोत, मला असं वाटतं की तो 34चा पल्ला फक्त राष्ट्रवादी सपा यावेळेस गाठेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.